नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। सायरस पूनावाला यांनी मानवजातीकरता केलेल्या कामाचं जगभर कौतुक होत असताना भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा किताब द्यावा अशी स्पष्ट मागणी शरद पवार यांनी काल केली। मोहन धारिया यांच्या शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सायरस पूनावाला यांचा सत्कार करण्यात आला आणि याचा आम्हा सगळ्यांना मनापासून आनंद आहे। त्यानंतर मी जस्ट मान्यवरांचे स्वतःकांत लक्ष्मीकांतम्मा याबरोबर अण्णांचा सुद्धा खूप मोठा सहभाग होता। अण्णांच्या वरती संबंधांची कन्या साधना धारिया, साधना श्रॉफ हिने अमेरिकेहून खास या निमित्ताने एक मेसेज पाठवलाय, हॅपी 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 बर्थडे। ईच अँड एव्हरी डे यू आर ऑन माय माइंड अँड स्पेंड टाइम विथ युअर ग्रेट ग्रँडकिड्स, आवर फॅमिली ऑफ डिफरायटिंग for continuing to spreading the thoughts of environmental awareness and the शताब्दी निमित्ताने भावना व्यक्त केल्या। यानंतर मी अण्णांच्या श्रीफळ आणि 1 लाख रुपयाचा धनादेश अर्पण केला। And nostalgic memories that when he was the Deputy Chairman of the Planning Commission, he helped me immensely. This is something I will always cherish. It was relevant to point out that in those days, about 30 to 40 years ago, that little cognizance was being given to small-scale industries such as Serum Institute. We were almost ignored and given little time when we went to the health ministry. Those were the difficult times I had to struggle, and it was Dharia ji that took up my cudgels, and along with my Vice President, Dr. late Jal Mehta, we used to go and meet Dharia ji at his residence. And immediately he would receive us, even though there were so many people waiting in the crowd. And he was very happy to help and support my case. This helped me immensely, for which I am very thankful. राष्ट्रीय कामाला जे कोणी सहभागी होत असतील, योगदान देत असतील, अशा कर्तृत्ववान लोकांची नेमकी या ठिकाणी ओळख काढून त्यानुसार सन्मान करणे, त्यांना पुरस्कार देणं ही भूमिका मोहनभाईच्या नावानं ही जी सुरू केली ती अत्यंत योग्य आहे। धारिया साहेबांना या कामात रस होता, अशा कामात ज्यांचं योगदान आहे अशाच लोकांची निवड या ठिकाणी केलेली आहे। हे या ठिकाणची यादी असल्याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आणि अशीच निवड आज या कार्यक्रमामध्ये सायरस पूनावाला येते। आज वॅक्सिनच्या क्षेत्रामध्ये जगाच्या नव्या फिजिक्ससाठी त्यांचं योगदान आहे। ते योगदान बघितल्याच्यानंतर माझं स्वच्छ होत आहे की राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी परिवर्तन होतं सीमित ठेवू नका। भारत रत्न हे खऱ्या अर्थानं सायरस पूनावाला आहे, त्या दर्जाचं काम त्यांनी देशासाठी केलं, जगासाठी केलं, मानवतेसाठी केलं आणि म्हणून केंद्र सरकार याचा गांभीर्याने विचार करेल अशा प्रकारची अपेक्षा केली तर त्यामध्ये काही गैरवाजी नाही। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांची पुण्यामध्ये
काँग्रेस भवन येथे प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पक्ष, त्यांचं सरकार आणि त्यांची वस्तुस्थिती याविषयी विवेचन केलं. जिस स्वामीनाथन कमीशन की रिपोर्ट लागू करने की बात कर रही है आप, ये रिपोर्ट कब आई, तब किसकी सरकार थी? बहुत अच्छा सवाल. कांग्रेस सरकार ने ये रिपोर्ट क्यों लागू नहीं की? 2009 के चुनाव में कांग्रेस के एजेंडा में ये सारी चीजें धन्यवाद. एमएसपी लाया जाएगा या एमएसपी दिया जाएगा किसानों को, लेकिन उसके बावजूद बहुत अच्छा दिया गया नहीं. सवाल. मेरे से जवाब से लंबा हो जाएगा, सवाल लंबा हो जाएगा, जवाब छोटा है. स्वामीनाथन कमेटी का गठन किसने किया? कांग्रेस की नियत थी, न्याय देना था किसानों को, हमने गठन किया. स्वामीनाथन की रिपोर्टों की सिफारिशों को सबसे पहले लागू करके कुछ फसलों पर एमएसपी देने का काम सरकारों ने किसने किया? कांग्रेस ने किया. कांग्रेस की सरकार पूर्ण बहुमत की कांग्रेस की सरकार नहीं थी, मिलीजुली यूपीए सरकारें रही. हमें उम्मीद थी कि प्रधानमंत्री मोदी जी का वीडियो जो मैंने दिखाया दिखाइएगा. हम पर आरोप लगाया गया कि रिपोर्ट अच्छी है, कांग्रेस लेकर आई है, कुछ फसलों पर दे रही है, सब पर देना है. चुनाव आ गया, बहुमत उन्हें हासिल हो गया, पूर्ण बहुमत, स्थिर सरकार, एक नहीं दो बार, 10 साल से लागू करना था. 10 साल से लागू क्यों नहीं किया? सवाल तो आज ये बनता है. हम सत्ता से बाहर हो गए, हम सत्ता से बाहर हो गए. जो स्वामीनाथन रिपोर्ट जिन्होंने बनाई, पेश की, लागू करना शुरू कर दिया था, लेकिन हम बाहर हो गए सत्ता से. जो सत्ता में आए वो 10 साल से धोखा कर रहे हैं किसान से. हमने कभी भी किसानों पर लाठीचार्ज, आंसू गोले या हमारे शासनकाल में इस तरह का आंदोलन दूसरी बार होते हुए इतिहास उठाइएगा, कभी दिखाइएगा. क्योंकि किसानों को था कि कांग्रेस हमें निरंतर न्याय दे रही है, न्याय की तरफ बढ़ रही है, लेकिन बदलाव हो गया सत्ता का, धोखा खा गया हमारा किसान जवान. पूर्ण बहुमत देने के बाद आज आंसू गैस, लाठी गोले, आंसू, लहू लुहान है. पूर्व मुख्यमंत्री लहान मुलं आणि गरजूंची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा असे प्रतिपादन अनुराधा पौडवाल यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सूर्योदय फाउंडेशन मुंबई आणि माय होम इंडिया यांच्या वतीनं 157 ज्येष्ठ गरजू नागरिकांना श्रवण यंत्राचं वाटप करण्यात आलं. श्रवण यंत्राचं वाटप हे करण्याची जी कल्पना जी आली, ते ज्यावेळेला मला वायडेक्सचं ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून मला निवडलं गेलं, तर त्यावेळेला मी त्यांना विचारलं की म्हणजे माझं एक्झॅक्टली काय कार्य असेल, तर ते म्हणाले अवेअरनेस स्प्रेड करायचं. तर अवेअरनेस म्हणजे मला हे लक्षात आलं की कित्येक अशी मुलं आहेत ज्यांना बऱ्याच वर्षापर्यंत हे कळत नाही की त्यांना कमी ऐकायला येतं, म्हणजे अभ्यासामध्ये इतका हुशार नाही आहे किंवा लक्ष देत नाही. पण ते का नाही लक्ष देत किंवा त्याला कमी ऐकू येत असेल, ही संकल्पना लोकांच्या आईवडिलांच्या डोक्यात येत नाही. तर अशा वेळेला आम्ही स्कॅनिंग सुरू केलं म्युन्सिपल स्कूल्समध्ये वगैरे, आणि त्यावेळेला आम्हाला आढळलं की 1-2 स्कूल्समध्ये मिळून जवळजवळ 350 मुलं होती ज्यांना ऐकायला येत नव्हतं. तर अशा वेळेला मग ॲज अ ब्रँड ॲम्बॅसेडर, कारण तो प्रॉडक्ट चांगला आहे, तर मी WAS च्या बरोबर हे करून त्यांच्याकडनं मग श्रवणयंत्र आम्ही घ्यायला लागलो. आणि कारण की त्याची किंमत अशी आहे की ते म्हणजे जनरल खूप जास्त लोक अफोर्ड करू शकत नाही ते. तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे क्लासेस आहेत ते 40,000, 50,000, 2 लाख, 3 लाख रुपये नाही घालू शकत. तर अशा वेळेला मग मला जे मिळाले ते वेसुविया करून घेतला मी, आणि त्यांच्याबरोबर मी मिळून हे त्याचं फ्री यंत्राचं वाटप करायला लागलेले आहे. आणि आम्हाला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आहे. त्याच्यामध्ये मला खूप मोठं योगदान जे मला मिळालं वेसुविया करण्यामध्ये ते सुनील देवधरजींचं, आणि ही मुलांना एकत्रित करणं, त्यांचा एके ठिकाणी त्यांचं कॅम्प करणं, त्याचा मोल्ड करणं, त्यांना ते बॅटरीज देणं, ह्याच्यासाठी वगैरे आम्हाला दगडूशेठकडनं खूपच आम्हाला मदत मिळाली. अगदी सुरुवातीला आम्ही केलं होतं ते भुवनेश्वरला, तिथे 350 मुलांना आम्ही दिलं. प्रेसिडेंट मुर्मू ह्यांच्या गावापासून आम्ही सुरुवात केली. 350 मुलांना आम्ही श्रवणयंत्र दिली. त्याच्यानंतर आम्हाला करता आम्हाला हे कळलं की बॅटरीज मिळत नाही, बॅटरी त्याची एक्सपायर झाली की लोकांना वाटायचं की ते श्रवणयंत्र खराब आहे म्हणून ते यंत्रच फेकून द्यायचे. तर आता आम्ही त्याच्यामध्ये 10 महिन्याला पुरेल इतकं तरी आम्ही त्यांना बॅटरीज देतो. तिथे केलं, मग आम्ही मुंबईमध्ये केलं, नवी मुंबईमध्ये केलं, ठाण्यामध्ये केलं, पुण्यामध्ये आमचं आता हे आजचं 3रं आहे. तर आता
ONGC आणि MSCB वगैरे अशी लोक पुढे यायला लागलेले आहेत स्पॉन्सर करायला, त्यामुळे आम्ही जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो. एक तर पहिली म्हणजे सोशल स्टिग्मा जो लोकांना असतो की अरे मी यंत्र घातलं तर मग म्हणजे लोक मला हसतील, तर आता हे सगळी गोष्ट विसरायला पाहिजे आणि मला कानाला बरोबर ऐकायला यायला पाहिजे. तुमचा चॉईस आहे की मला कानाला बरोबर ऐकायला यायला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे की मी सुंदर दिसलं मला ऐकायला नाही आलं तरी चालेल, ह्याच्यातला चॉईस तुम्हाला करायचा आहे. पण मला एक सांगायचं वाटतं की योग्य वेळेला ते ट्रीट नाही केलं तर ते वाढत जातं आणि ते फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या घरच्या लोकांना पण त्रास होत असतो. कारण ते एक गोष्ट 50 वेळेला त्यांना सांगावी लागते तुमच्यापर्यंत ती कन्वे करायला. तर तुमच्या हेल्थसाठी आणि तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये भाग तुम्हाला घेता यावा ह्याच्यासाठी तरी ह्याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्हाला जे अवेलेबल आहे तर त्याचा. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुणे शहराला कोणाचेही पालकत्व नाही. पुणे शहराला कोणतीही समस्या ग्रासलेली नाही, अशी एकही समस्या शिल्लक राहिली नाही. होय, म्हणजेच सर्व समस्यांनी पुणे शहर ग्रासलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. वाहतुकीची समस्या, आता येऊ घातलेल्या उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या, लोकसंख्येचा भस्मासूर, शहरातल्या रस्त्यांची झालेली दैन्य अवस्था, प्रशासनाचं नियंत्रण नसलेली अनेक बेकायदेशीर गोष्टी, पुणे शहरातली वाढती गुन्हेगारी आणि पुणे शहराचा एकंदरीतच सांस्कृतिक चेहरामोहरा बदलायला लागला आहे. तेव्हा सच्च्या पुणेकरांना दुःख तर नक्कीच होत असणार, पण सच्चा पुणेकर हा रस्त्यावरती येत नाही तोपर्यंत काहीही घडणार नाही. कारण घरामध्ये बसून केवळ चर्चांची मैफिल जमवून प्रशासनाला आणि नागरिकांना, राजकीय पक्षांना दोष देत स्वतः काही करायचं का, हाही प्रश्न पुणेकरांनी समजून घेतला पाहिजे. तेव्हा पुणेकर, आम्ही वाट पाहतोय, त्याला प्रतिसाद द्या. तुम्ही रस्त्यावरती या, आम्ही तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाऊ. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.